नमस्कार मित्रांनो, तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहतो सुभेदारांच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली असते. सगळे ठरवतात कधी कसं काय करायचं आहे ते आणि सीन सायलीवरती शिफ्ट होतो. मग सायली चैतन्याला फोन करते. चैतन्य तिथे सगळ्यांसमोर असतो. तो लगेच फोन आलेला पाहून बाहेर येतो. कॉल रिसीव्ह करतो. त्याला वाटतं असं सायली खूप टेन्शनमध्ये असेल म्हणून तो तिला म्हणतो, "अगं तू काळजी करू नको. इकडे सगळं ठीक आहे. मी घेतोय अर्जुनची काळजी नीट." सायली त्याला हसत सांगते, "मी अजिबात टेन्शनमध्ये नाहीये. मी काय सांगते ते नीट ऐका." ती चैतन्याला लग्नात कधी काय, कोणती विधी कधी होणार आहे याची पूर्ण इन्फॉर्मेशन काढून घ्यायला सांगते. नंतर इकडे अर्जुनच्या घरी गुरुजी येतात आणि ते सगळे मिळून मुहूर्त ठरवतात 3 दिवसानंतरचा. अर्जुन तर टेन्शनमध्ये येतो. फक्त 3 दिवस आहेत हे ऐकून पण काही करू शकत नव्हता. चैतन्य ही इन्फॉर्मेशन लगेच सायलीला देतो. हे ऐकून तिलाही धक्का बसतो. पण ती ठीक आहे म्हणते आणि सरळ अर्जुनशी बोलण्यासाठी त्यांच्या घरी जाते. आणि पुढे काय तेच होतं जे प्रत्येक सिरियलमध्ये होतं. तिला तिथून कल्पना हाकलून देते तिथून. नंतर सीन अर्जुनवरती शिफ्ट होतो. अर्जुन सायलीच्या आठवणींमध्ये खूप रडत असतो. तिची ओढणी घेऊन मग तिथे चैतन्य येतो त्याला सावरायला. अर्जुन त्याला सांगतो, "ही ओढणी प्लीज सायलीला देऊन ये. कारण मी त्यांना घरात आणू शकलो नाहीये तर ही ओढणी ठेवण्याचा मला काही अधिकार नाहीये." मग चैतन्य सायलीकडे जाताना दिसतो. इकडे अर्जुन खूप रडत असतो आणि एपिसोड संपतो. मग पुढील भागात मी काल सांगितल्याप्रमाणे चैतन्याला सायली त्या ओढणीबद्दल खूप भारी उत्तर देते. पुढे कला आणि अद्वैत तिच्या मदतीसाठी आलेले आहेत. आता पुढे काय होणार आहे ते जाणून घेण्यासाठी आणि असेच नवनवीन रिव्ह्यू पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.